नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण सगळ्यात मोठ्या शुभग्रहाची रास पाहिली. आता सर्वात मोठ्या पापग्रहाची रास पाहूया, शनीची मकर रास. आपण जेव्हा ॲस्ट्रॉलॉजी सुरुवात केली शिकायला तेव्हा तुम्हाला हे असं दाखवलेलं आहे मी यूट्यूबवर की त्रिकोण आहेत राशींचे. त्याच्यामध्ये धर्म त्रिकोण जो धनुराशीचा होता, मेष सिंह धनु. नंतर अर्थ त्रिकोण जो 2, 6, 10 वृषभ कन्या मकर राशींचा आहे. तिसरा काम त्रिकोण जो मिथुन तुळ कुंभ राशींचा आहे. आणि चौथा मोक्ष त्रिकोण जो जलतत्वाच्या कर्क वृश्चिक मीन या राशींचा आहे. तर ही मकर रास जी आहे ही अर्थ त्रिकोणामधली आहे. आणि जे 2 गोलार्ध आपण बघितलेत कुंडलीचे, अनुदित गोलार्ध आणि उदित गोलार्ध, तर वृश्चिक पासून पुढे वृश्चिक धनु मकर कुंभ मीन या राशी उदित गोलार्धामध्ये येतात. मकर रास ही चर रास आहे, ही समरास असल्यामुळे स्त्री रास आहे. आणि अर्थ त्रिकोणामधली निसर्ग कुंडलीप्रमाणे दशम स्थानामधली शनीची स्वरास आहे. ही अतिशय महत्वाकांक्षी, ध्येयाने प्रेरित, व्यवहार्य, जबाबदारीने आणि शिस्तीने वागणाऱ्या माणसांची रास आहे. व्यवहार्य कशासाठी? तर ही अर्थ त्रिकोणामधली रास आहे. धनस्थान हे पैसे मिळवण्याचं स्थान आहे अर्थ त्रिकोणातलं. षष्ठ स्थान हे सेवा देण्याचं प्रॅक्टिकल लाईफचं स्थान आहे. आणि दशम स्थान हे कर्माचं स्थान आहे, जिथे व्यवहार केला जातो. पैसा तिथे मिळत नाही, पैसा धनस्थानात मिळतो. त्यामुळे व्यवहार्य अशी ही रास आहे. पण शनी हा सर्वात मोठा आहे आकाराने आणि तो वायूचा गोळा आहे. सूर्याचा प्रकाश त्याच्यापर्यंत पोचत नाही, तो सूर्याभोवतीच फिरतो, सूर्यमालेतलाच आहे, पण प्रकाश त्याच्यापर्यंत पोचत नाही म्हणून त्याचा रंग काळा आहे. तो कार्बनचा गॅस जायंट आहे, कार्बन डायऑक्साईड वायूचा. आणि त्याच्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व असं वेगळं आहे. सर्वसामान्य ग्रहांप्रमाणे मिसळणारे हे लोक नसतात, जरा एकाकी, कॉन्झर्वेटिव्ह. वृषभ कन्या मकर या तीनही राशी कॉन्झर्वेटिव्ह आहेत. जरा मी म्हणजे काहीतरी अशा आहेत, काहीतरी स्वतःला समजणारे आहेत, स्थिर आहेत, गंभीर. ही स्थिर नाही, ही चरराशी आहे पण गंभीर आहेत. उच्छृंखलपणा, उगाच हॅ करायचं, उगाच त्याच्याशी गप्पा मारायच्या, फालतुगिरी करायची, हे त्यांना लहान असल्यापासून आवडत नाही. कारण शनी हा आजोबा ग्रह आहे. त्यामुळे ही लहानपणात पण ही मुलं मोठ्या मॅच्युअर मुलासारखी दिसतात. धाकटी भावंड त्यांच्यापेक्षा वर्षांनीच लहान असतील तरी ही त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसासारखी वागतात लहानपणापासून. हे लोक अतिशय गंभीर आहेत आणि कायम स्वतःचीच परीक्षा घेणार आहेत. हे स्वतःसाठी खूप वरची स्टँडर्ड ठरवतात आणि त्याच्यासाठी झटतात. प्रगतीच्यासाठी प्रयत्नामध्ये कसूर न करता ध्येय नक्की गाठतात. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये शनी हा असा ग्रह आहे जो प्रॅक्टिकॅलिटीला महत्त्व देतो. स्वप्न बघणं, भावनेत अडकणं, संसार सुखाचा अपेक्षा करणं याचा काही संबंधच नाही आहे. हा विरागी ग्रह आहे. पण म्हणून शनी म्हणजे दुःख, शनी म्हणजे नकारघंटा, शनी म्हणजे त्रास असं अजिबात नाही. शनीबद्दल हे फार मोठे गैरसमज आहेत. जसा गुरु हा ग्रह हा ज्ञानातून शहाणपणाकडे आणि प्रगतीकडे नेणारा आहे. आपण बघितलं गीतेमधला कर्मयोग हा ज्ञानयोग आणि भक्तियोगानंतर येतो. म्हणजे माणूस आधी भक्ती करतो, विश्वास ठेवतो आणि मग कर्म करतो. मग त्याने त्याच्या मनाप्रमाणे केलेलं जर कर्म आहे तर त्याच्यामध्ये त्याला यश मिळेपर्यंत तो काम करतो. यात नवल कसलं? त्यात दुःख मानण्यासारखं काय आहे? शनी दुःखाचा कारक आहे? नो. शनी हा तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या कपॅसिटीला वापरायला लावतो. आणि त्यामुळे अर्थातच जितके जास्त कष्ट तितकं जास्त यश, असं शनीचं गणित आहे. यश मिळेपर्यंत शनी आपले प्रयत्न थांबवत नाही, कारण त्याच्याकडे चिकाटी आहे. मग ही चिकाटी असल्यामुळे अर्थातच
या प्रयत्नांना तो यश मिळवतो आणि ते यश सेलिब्रेट करणं हा शुक्र नव्हे. हे यश मिळणार याची त्याला खात्री असते, संशय नसतो. त्याच्यामुळे तो अनिर्बंध कष्ट करतो आणि यश मिळवतो. त्याच्यामुळे मी विशेष काही केलंय असं त्याला वाटत नाही. कारण शनी हा रवी नव्हे, रवीला इगो आहे, शनी लेट गो आहे, शनीला कधीच इगो नाही. प्रयत्नात कसूर मात्र करत नाही. त्यामुळे याला खूप शत्रूंना सामोरं जावं लागतं. अतिशय सर्व्हिस ओरिएंटेड हा शनी आहे. षष्ठ स्थानी त्याचं कारक स्थान आहे, षष्ठ स्थानी सेवेचं स्थान आहे. याला प्रचंड महत्वाकांक्षा, जबर इच्छाशक्ती आहे. आणि षष्ठ स्थानामध्ये जर या शनीच्या मकर राशीच्या लोकांच्या षष्ठ स्थानामध्ये जर रवी असेल ना, तर हे अजात शत्रू असतात. त्यामुळे जरी मकर रास असेल तर यांना शत्रू निर्माण होतातच असं नाही. अतिशय केअरिंग रास आहे ही. का केअरिंग आहे तर आपण मागच्या धनुराशीच्या मध्ये बघितलं समोरासमोरच्या राशींचा संबंध. तसं मकर आणि कर्क या दोन्ही समोरासमोरच्या राशी आहेत. कर्क रास अनुदित गोलार्धात प्रपंच दाखवणारी, मकर रास उदित गोलार्धात परमार्थाकडे नेणारी. मकर राशीमधलं चतुष्पाद नक्षत्र श्रवण हे चंद्राचं आहे. कर्क राशीमधलं चतुष्पाद नक्षत्र पुष्य हे शनीचं आहे. इथे नक्षत्र परिवर्तन योग आहे. त्यामुळे भावना आणि कर्म ही हातात हात घालून जातात. त्यांच्यावर कर्क राशीचा अंमल कसा झाला तर हे लोक अतिशय केअरिंग असतात. पण आता केअरिंग आहेत म्हणजे कर्क राशीसारखे भावनात वाहून जाणारे नाहीत. समजा एक छोटंसं उदाहरण घेते. एखाद्या मुलाला बरं नाही आहे आणि आई कर्क राशीची आहे, दुसऱ्या मुलाला बरं नाही आहे, ती आई मकर राशीची आहे. कर्क राशीची जी आई असते ना, ती मुलाला बरं नाही आहे म्हटलं की 10 वेळा त्याचं काम सोडून त्याच्या जवळ येऊन बसेल, अंगावर हात फिरवेल, अंजारेल, गोंजारेल, कसं वाटतंय बाळा तुला, अतिशय वात्सल्यपूर्ण तिचं वागणं असतं. आणि त्यामुळे ती भावनात वाहत गेलेली असते. कधी कधी तिचं पोळी जळते तव्यावरची, याच्याकडे लक्ष नसतं. कधी आपलं काहीतरी जेवायला बसलोय आपण, ते राहिलंय, याच्याकडे लक्ष नसतं. त्या मुलाच्या काळजीने ती त्रस्त झालेली असते आणि इन्व्हॉल्व झालेली असते मानसिक. दरवेळेला एवढं जास्त काहीतरी त्याला झालेलं असायला पाहिजे अशी नाही, ही काळजीच करणारी आई आहे. मकर राशीची आई काळजी करणारी नाही, काळजी वाहू आहे, केअरिंग आहे, काळजी घेणारी आहे. त्याच्यामुळे ती प्रॅक्टिकल आहे. जर मुलाला बरं नाही आहे तर ती आधी अंगाला हात लावून बघते, ताप आहे का, पोट दुखतंय का, काय होतंय, साधारण ती अंदाज घेते. घरनं डॉक्टरला फोन करते, जाऊन औषध घेऊन येते, स्वतःच्या हाताने त्याला औषध पाजते. जर थोडा लहान असेल मूल, 3-4 वर्षाचा असेल, त्याची खेळणी आजूबाजूला ठेवते, एखादा गेम त्याच्या हातामध्ये देते, त्याला सांगते इथनं उठायचं नाही, मी माझं काम करते. आणि ती घरनं काम घेते ऑफिसचं आणि ती आपलं काम करत राहते. ती त्या मुलाच्या उशा पायथ्याशी सारखी त्याची चौकशी करत बसत नाही, कारण ही प्रॅक्टिकल आई आहे. मग कर्क राशीची आई प्रेमळ आहे, मकर राशीची नाही असं आहे का? असं नाही आहे. मकर रास अतिशय प्रॅक्टिकल, कारण कर्माची रास आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिकॅलिटी त्यांच्याकडे आहे आणि भावनेत वाहत जाणारी नाही. कर्क रास भावनात्मक रास आहे आणि म्हणूनच निसर्ग निर्मितच या राशींच्या मध्ये अशी नक्षत्र चतुष्पाद होतात की जी कुठल्याही एका टोकाला राशी जात नाहीत. मकर राशी अतिशय कर्तव्य तत्पर कर्माची रास आहे, म्हणून चंद्राचं नक्षत्र चतुष्पाद भावनात्मकता देतं. आणि कर्क रास ही भावनेची रास आहे, चंद्राची रास आहे, ती भावनात वाहून जाऊ नये म्हणून पुष्य नक्षत्र आहे, शनीचं नक्षत्र, तिथे चतुष्पाद होतं. इतकं बॅलन्सिंग अप्रोच ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कायम आहे. ही पृथ्वी तत्वाची रास आहे, खूप केअरिंग आहे आणि अतिशय प्रॅक्टिकल आहे. ध्येयपूर्तीसाठीच प्रत्येक काम असतं. उगाचच्या उगाच काहीतरी ढोर मेहनत करणं यांचा स्वभाव नाही. एखादं काम त्यांनी हातात घेतलं, हे काम कशाचं आहे, याची पद्धत काय आहे, याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी काय आहेत, याला लागणारा वेळ काय आहे, मला हे कसं मॅनेज करता येईल, हा सगळा विचार ते आधी करतात. बेधडक कामाला लागणारी ही अग्नितत्वाची रास नाही. यांना रिस्क घेणं आवडत नाही. काम करताना ते बरोबर प्रॉपर अप्रोचनी घेतलं की ते परफेक्ट व्हायलाच पाहिजे. कष्ट करायला त्या कमी नाहीत, पण एक नव्या पैशाचाही कष्ट फुकट करत नाहीत, वाया जाणारा करत नाहीत. अर्थत्रिकोणातली रास असल्यामुळे कॅल्क्युलेटिव्ह माइंड हे त्यांच्याकडे असतंच.
वृषभ, कन्या, मकर या तीनही अर्थत्रिकोणातल्या राशी आहेत. वृषभ स्थिर, कन्या द्विस्वभाव आणि मकर ही चर राशी आहे. त्याच्यामुळे आपला कामाचा दृष्टिकोन हा कुठल्याही कामाला एकच असणं बरोबर नाही, त्यांना माहीत आहे. जर समजा एखादं काम त्यांनी हातात घेतलंय जे घरातूनच करायचं आहे, तर घरामध्ये तसं एन्व्हायरमेंट तयार करतात. जर एखादं काम असेल जे घरातून होणारच नाहीये, तर घराची मॅनेजमेंट आधी करतात, आपल्यापासून अडणार नाही अशी करतात. या सुपर वुमन नाही आहेत. घरामधल्या लोकांना कर्मठपणे सांगतात, हे मी हे असं असं ठेवलेलं आहे, मी अमका वेळ घरात नाही आहे, हे तुमची वेळ ह्या वेळेला आहे, ते घ्या. आणि त्या बाहेरून फोन करतात, घेतलं. त्यांचं बाहेरून लक्ष असतं, केअरिंग असतात, पण म्हणून भावनेत वाहत जात नाहीत, आपलं कर्म सोडत नाहीत. अतिशय कर्मप्रधान अशी ही मकर राशी आहे. ध्येयपूर्तीसाठी असतं आणि त्यामुळे यशाचं शिखर एक कायम गाठतात. फुल्ली डिटरमाइंड टू गोल अशी ही माणसं आहेत. कितीही अडथळे आले तरी पार करून यश गाठणारे आहेत. लहानपणापासूनच गंभीर स्वभावाचे आहेत. 16व्या-17व्या वर्षापासूनच यांची काळजीवाहू वृत्ती, व्यवस्थापन हे दिसून येतं. इतरांचं पटत नाही असं कुठलंही काम जे असतं ना, म्हणजे ही सहकार्यांच्या बरोबर काम करणारी रास आहे. कारण दशमस्थान हे स्टॅटसचं आणि सहकार्यांचं स्थान आहे. पण सहकार्यांनी कसं काम करायचं आहे हे त्या आधी मॅनेज करून आखून देतात. कारण आपलं काम दुसऱ्यांनी कोणी केलेलं आहे ना, पटतं कुठे. कामाची एखादी स्टेज दुसऱ्या कुणाला तरी दिली आहे ना, तर ती कशी पार पडायची याचे धडे या आधी देतात. त्यावर हुकूम काम करा, नाही जमत राहू दे मी करते. कारण दुसऱ्या कुणावर अवलंबून राहणं हा स्वभावच नाही आहे. कारण शनी हा संशयात्मा आहे, त्यामुळे दुसऱ्याला येत नाही आणि माझ्यासारखा कष्ट कोणीही करणार नाही याच्यावर ठाम विश्वास आहे. दुसऱ्या माणसाने कितीही कष्ट केलेले असोत, पण ते माझ्यासारखे नाही आहे ते त्यांना माहीत आहे. असं दरवेळेला खरं असतं असं नाही, पण त्यांना पटत नाही दुसऱ्याचं काम आणि त्याच्यामुळे त्या स्वतः सगळं करतात. आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही याच्यावर त्यांचा विश्वास आहे. चोखंदळपणे मित्रांची निवड करतात. आता यांचं जे व्यवस्थापन असतं, मॅनेजमेंट असते, शनी काय आहे, स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, बिल्डिंग, लिमिटेशन, प्लॅनिंग, डिटर्मिनेशन, डिसिप्लिन हे सगळं एका वेळेला या शनीमध्ये आहे, मकर राशीच्या शनीमध्ये. आणि कर्मस्थानातलीच ही रास आहे, त्यामुळे हे सगळे गुण कर्म करताना वापरतात आणि म्हणून उत्तम व्यवस्थापक असतात. आता ही दशमातली रास आहे, तर एकादशातली रास पण शनीचीच आहे, कुंभ रास, म्हणजे मैत्रीची रास. मग मकर राशीच्या लोकांना मित्र नसतात का, असं नाही आहे. पण शनी हा काही भावनेचा ग्रह नाही, हा स्वतःला बदलणारा दुसऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे नाही. कारण ही चर रास आहे, स्वतःला पाहिजे तर बदल करणार आहे. आणि त्याच्यामुळे मित्रांची निवड ते अतिशय चोखंदळपणे करतात. त्यांच्याशी मैत्री करणारे लोक त्यांच्यासारखेच कष्टाळू असले तरच त्यांची मैत्री होते. उगाच उडाऊ लोकांची त्यांची मैत्री होत नाही. पण मिथुन ही जी बुधाची रास आहे, हिचं तत्व वायू तत्व आहे आणि मकर राशीचं तत्व हे अर्थतत्व आहे. अर्थतत्वाची आणि पृथ्वी तत्वाची रास आहे. हे जमिनीवर घट्ट आहेत लोक. हे उगाचच भावनेमध्ये, कल्पनांच्या पतंगामध्ये असं विहार करणारे लोक नाहीत. पण बुध त्यांचा मित्र आहे, त्यामुळे बुधाच्या राशीमध्ये शनी बुद्धिमान आणि कष्टाळू दोन्हीही असतो. स्वतःची कपॅसिटी कमी आहे असा ग्रह नाही. हा स्वतःची कपॅसिटी पूर्ण ओळखून घेतो आणि कष्ट करून ती कपॅसिटी वाढवतो आणि मग हार्डवर्क करतो. 30व्या वर्षी यांना कामाची ओळख होते. सॅटर्न रिटर्न्स असा एक शब्द आहे. प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये 30 वर्षापर्यंत एकदा शनी त्याच्या राशीत येतो. त्यानंतर 30 वर्षांनी 60 वर्षापर्यंत दुसऱ्यांदा स्वतःच्या राशीत ज्याच्या त्याच्या राशीत येतो. पुढे 60 नंतर 90 पर्यंत तिसऱ्यांदा येतो. याला म्हणतात सॅटर्न रिटर्न्स. जेव्हा पहिल्यांदा शनी 30 वर्षामध्ये ज्या माणसाच्या राशीत असतो तिथे तो माणसाला कर्म म्हणजे काय हे शिकवतो, दूरदृष्टी शिकवतो आणि कष्ट करायची सुरुवात करतो.
पुढे योग्य दिशेने कष्ट केल्यानंतर 60व्या वर्षी जेव्हा सॅटर्न रिटर्न येतो तेव्हा या कष्टाची फळं काय मिळाली आहेत हे त्याला बरोबर कळतं की आपली कुठली बाजू बरोबर होती, कुठली चूक होती. त्याच्यामुळे 30 ते 60 ही वर्ष त्यांची अतिशय हार्डवर्कमध्ये जातात. हे खूप लहानपणापासून अतिशय कष्टाळू आणि नुसती एकच एक गोष्ट करणं यांचा स्वभाव नाही आहे. अनेक गोष्टींमध्ये यांना कळत असतं कारण मुळात हार्डवर्कर आहेत. त्याच्यामुळे हे खूप लहानपणीसुद्धा अनेक गोष्टींमध्ये असतात, घरामध्ये पण केअरिंग असतात आणि मग 60 वर्षाच्या पुढे हे परत लहान मूल बनतात जे लहानपण त्यांना उपभोगता आलेलं नसतं. त्यामुळे 60 वर्षानंतर ते परत मस्त खुशाल चेंडू बनतात. यांना निर्णय घेताना, निर्णय घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. महाभारतामध्ये जे आपण पाहिलं, निर्णय घेतला नाही म्हणून महाभारत घडलं असं कृष्णाने द्रोणाचार्यांना सांगितलं, भीष्माचार्यांना सांगितलं, कृपाचार्यांना सांगितलं, शकुनी मामाला सांगितलं, कर्णाला सांगितलं. वेळेवर निर्णय घेतला नाहीत, आपल्या पणात अडकून पडलात म्हणून द्रौपदीचं वस्त्रहरण घडलं आणि पुढे महाभारत घडलं. त्याच्यामुळे निर्णय क्षमता असणं ही कुठल्याही माणसाची फार उत्तम क्वालिटी आहे. का आहे? जर समजा काही पेच प्रसंग आला तर कुठल्या बाजूनी जावं याचा निर्णय करावा लागतो. जर समजा प्रेमाच्या गोष्टींमध्ये असा काही प्रसंग आला तर प्रेम सोडून द्यायचं का नाही याचा पण निर्णय करावा लागतो. जिथे निर्णय घेत नाही तिथे दुःख वाटायला येतं. म्हणून निर्णय क्षमता असणं ही अत्यावश्यक क्वालिटी आहे माणसाची. यांना चुका नको असतात म्हणून हे घाईघाईने निर्णय घेत नाहीत. प्रत्येक गोष्ट तपासायची ही शनीची सवय आहे आणि त्याच्यामुळे एकूणच शनीचं यश हे या सगळ्यावर अवलंबून असतं. ही रास काहीतरी निर्माण करणं आणि काहीतरी उपयोगात आणणं या तत्वाने वागते. भावनांवर काबू ठेवून स्थिरपणे काम करणं यांना जमतं. कामाच्या आणि आपल्या मर्यादा ते ओळखतात कारण शनी या कारकच आहे लिमिटेशन्सचा. उगाच कुठले तरी काम हातात घ्यायचं, आपल्या आवाक्यात नाही आहे का बघायचंच नाही आणि ते करायला जायचं आणि मग अपयश हे असं यांच्या बाबतीत कधीही होत नाही. जो आपला मार्ग नाही तिकडे ते जातच नाहीत. जे आपल्याला करायचं आहे तेवढंच ते करतात. रिस्क घेण्यापेक्षा आयुष्यामध्ये संरक्षण आणि सेफ्टी याला सगळ्यात जास्त महत्त्व असतं. वृषभ, कन्या, मकर आणि कर्क संरक्षण हा जगण्याचा आत्मा आहे. मोठ्या माणसांच्या वरच्या हुद्द्यावरच्या लोकांचा पण ते आदर करतात. हा स्वतः जरी आजोबा ग्रह असला तरी कर्मप्रधान असल्यामुळे जी माणसं वरच्या हुद्द्यावर आहेत याचा अर्थ त्यांच्यात काहीतरी विशेष आहे, उगाच नाही कोणी वर चढले हे त्यांना माहीत असतं. म्हणून वरच्या हुद्द्यावरच्या लोकांचा, वरिष्ठांचा ते आदर करतात. कधी कधी यांच्या मनामध्ये खरे पण निराशेचे विचार येऊ शकतात आणि मग तसे विचार आले तर आपण उघडे पडू असं त्यांना वाटतं. आपण आपल्या ओल्ड एजचं नियोजन करतात, पैशाची पूर्ण त्यांना जाणीव असते. पण जर असं झालं की काही गोष्टी खऱ्या असल्या तरी त्यांना आवडत नाहीत असे निर्णय घ्यायला लागले आहेत, मग निराशा येते का काय असं वाटायला लागतं. म्हणून ते स्वतःशीच कठोरपणे वागतात. शनी हा स्वतःलाच तपासून बघणारा ग्रह आहे आणि त्याच्यामुळे मकर राशीला पूर्ण समाधान अशक्य. त्यांचं कधीही पूर्ण समाधान होत नाही. स्वतःच्या कामात सुद्धा काहीतरी बाकी राहिलेलंच असतं. इतर कोणापेक्षाही सफाईने भावना आणि कर्तव्य उत्तम प्रकारे मॅनेज करून प्रॅक्टिकली जपतात. भावनेला कंट्रोलमध्ये ठेवणं हे यांना चांगलं जमतं. इतरांनी त्यांना रिस्पेक्ट दिला की त्यांना बरं वाटतं. नातेसंबंधामध्ये खूप पक्की, मदतनीस, काळजीवाहू अशी आहे. कारण नातेसंबंध म्हणजे शुक्र. मकर आणि कुंभ या दोन्ही शनीच्या लग्नांना शुक्र हा राजयोगकारक, शुभकारक ग्रह आहे. त्यामुळे शुक्र हा शनीचा मित्र आहे. म्हणून माणसांबरोबर नातेसंबंध याच्या किंवा एकूणच काळजीवाहू आणि मदतनीस दृष्टिकोन त्यांचा असतो. आपण मकर राशीबद्दल माहिती घेतली की मकर रास काय असते, पण ती डिटेल समजायची तर नक्षत्र चरणातून पाहिली पाहिजे. उत्तराषाढा नक्षत्राचा पहिल्या चरणाला धनुरास संपली. उत्तराषाढा हे रवीचं नक्षत्र आहे
आणि इथे रवीच्या नक्षत्रामध्ये दुसरा, तिसरा आणि चौथा चरण हा मकर राशीमध्ये येतो. त्यामुळे शनीची रास आणि उत्तराषाढा हे रवीचं नक्षत्र आणि मकरेच्या शनीचाच हा चरण आहे. त्यामुळे इथे शनी आणि रवी यांचं जे मकर राशीमध्ये कॉम्बिनेशन होतं, इथे शुक्राचा संबंध नाही किंवा चंद्राचा पण नाही. म्हणजे श्रवण नक्षत्र पुढे आहे. नक्षत्र स्वामी किंवा चरण स्वामी किंवा राशी स्वामी याच्यात कुठेही शुक्र किंवा चंद्र इथे नाही आहेत. त्याच्यामुळे चेहरा सुंदर नसतो, पण वागणं, बोलणं, एटिकेट्स या सगळ्यांमुळे ही व्यक्तीबद्दल लोकांना आकर्षण असतं. स्वतःचे विचार, मते, कल्पना जे काही ते व्यक्त करतात त्याच्याबद्दल ते साशंक कधीच नसतात. हे रवीचं नक्षत्र आणि शनीची रास आणि शनीचं चरण आहे. त्याच्यामुळे यांचे विचार अतिशय पक्के आहेत आणि ते बरोबर आहे त्याची त्यांना खात्री आहे. गंभीर, मानवतावादी आणि केअरिंग असल्यामुळे जबाबदारी पेलणारं असं काम आणि त्या कामात झोकून देऊन काम करण्याची पद्धत आहे. वरवर पाट्या टाकणारी ही रास नाही. पाट्या टाकणं त्यांच्या रक्तातच नाही. काम कुठलंही करायचं तर ते अथपासून इतीपर्यंत संपूर्ण क्षमतेने शेवटपर्यंत यशस्वी करून दाखवायचंच या बाण्याने ते काम करतात. मनाच्या स्थितीप्रमाणे त्यांच्या भावना बदलतात. यांच्यामध्ये लिडरशिप स्किल आहे कारण हे नक्षत्र रवीचं आहे. रवी आणि शनी एकत्र आल्यामुळे शनीची रास, रवीचं नक्षत्र, शनीचं चरण. रवी आणि शनी हे दोघंही सरकारचे कारक आहेत. त्यामुळे लोकप्रियता आणि सरकारी कामं याच्यामध्ये हे असतात. उत्तराषाढा नक्षत्राचा जो तिसरा चरण आहे हा शनीची रास, रवीचं नक्षत्र आणि कुंभ राशीच्या शनीचं चरण आहे. अर्थात इथे रवी आणि शनी हे ऑर्गनाइज, स्ट्रक्चर, प्लॅनिंग, डिटर्मिनेशन, डिसिप्लिन या सगळ्याचं कारकच आहे शनी. त्यामुळे शिस्तप्रिय आहे आणि रवीचं नक्षत्र असल्यामुळे रवी हा ॲडमिनिस्ट्रेटर अँड मॅनेजर असा आहे. त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेशन उत्तम असतं. हे लोक ध्येय गाठण्यासाठी काम करतात. मकर राशी दशमातली रास आहे, अर्थत्रिकोणातली, पण दशमस्थाने पैशाचं स्थान नाही आहे. पण इथे कुंभ राशीच्या शनीचं चरण आहे. कुंभ राशी लाभातली रास आहे. ही माणसं वर्कोहोलिक असतात, यशस्वी होतात, परोपकारी असतात शनी असल्यामुळे, पण पैशासाठी काम करत नाहीत. आत्मिक समाधानासाठी, पैशामधून त्यांना समाधान मिळणं अपेक्षित असतं. उत्तराषाढा 4 हा शनीचे रास, रवीचं नक्षत्र आणि मीन राशीच्या गुरुचं चरण आहे. शनी म्हटलं की तो कष्टाळू आहेच. रवी आला की ॲडमिनिस्ट्रेशन आहे. शनी आणि रवी दोघंही आले की सरकारी काम आहे. आणि शनी हा न्यायाधीश, परोपकारी, वरच्या हुद्द्यावर काम करणारा. शनी हा सेवक आहे, रवी हा नोकर आहे, पण रवी हा राजा आहे. त्यामुळे रवीच्या नक्षत्रात शनीचा जेव्हा चरण येतं त्यावेळेला ते वरच्या हुद्द्यावर असतातच. आणि रवीचं नक्षत्र असल्यामुळे रवी हा कीर्तीचा आणि प्रसिद्धीचा कारक आहे. शनीला प्रसिद्धीची काही पडलेलं नाही, पण उत्तराषाढा नक्षत्राला प्रसिद्धी मिळतेच कारण ते रवीचं नक्षत्र आहे. यांचं मन मात्र कोणी वळवू शकत नाही, रिजिड असतात. अशी इथे हे उत्तराषाढा नक्षत्र झालं. याच्या पुढचं जे नक्षत्र आहे हे श्रवण नक्षत्र आहे. याचा स्वामी आहे चंद्र आणि हे मकर राशीमधलं चतुष्पाद नक्षत्र आहे. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे चारही श्रवण नक्षत्राचे चरण हे मकर राशीमध्ये येतात. जेव्हा मकर रास आहे त्यावेळेला गोल ओरिएंटेड पाथ हे नक्की असतं. आणि श्रवण नक्षत्र असल्यामुळे आपल्याला ही गोष्ट येत नाही आहे तर ती शिकून घेण्याची त्यांची वृत्ती असते. रवीच्या नक्षत्रातून पुढे आलेलं हे चंद्राचं नक्षत्र आहे. चंद्र हा पण प्रसिद्धीचा कारक आहे. आणि हे शनीच्या राशीमध्ये चंद्र आला त्याच्यामुळे शनी हा प्लॅनिंगनी काम करणारा, मेथॉडिकल काम करणारा ग्रह आहे. म्हणून आणि चंद्र प्रवासाचा कारक आहे. थोडंफार प्रवास करून काम करणं या श्रवण नक्षत्राला आवडतं.
श्रवण नक्षत्राचं चिन्ह आहे कान, लिसनिंग पॉवर. श्रवण नक्षत्राच्या माणसांमध्ये अतिशय उत्तम लिसनिंग पॉवर आहे. शिवाय आनंदी, खरे, बुद्धिमान, स्थिरचित्त आणि हार्डवर्कर, सरकारी कामात असणारं हे नक्षत्र हे श्रावण बाळासारखं समर्थपणे जबाबदाऱ्या पेलणारं नक्षत्र आहे. शनी हा तर जबाबदारी घेणाराच ग्रह आहे, तो कर्माचा कारक आहे. पण श्रवण नक्षत्र हे श्रावण बाळासारखं आपल्या खांद्यावर जबाबदाऱ्या पेलणारं नक्षत्र आहे. हे चंद्राचं नक्षत्र आहे, त्याच्यामुळे आनंद वाटणारं आहे. आनंद वाटत राहतात ही लोक, लोकाभिमुख असतात, लोकप्रिय असतात, शिकत राहतात, खूप मॅच्युअर्ड असतात, चांगले सल्लागार असतात. यांचं आयुष्य सुरळीत नाकासमोर असं नाही आहे. शनीला ते आवडत पण नाही हो. आपलं निवांत गुळगुळीत आयुष्य जगतोय शनी. उठतोय, गाडीतनं ऑफिसला जातोय, मस्त मजा करतोय, खातोय पितोय, गाडीतनं घरी येतोय, परत तांगड्यापासून टी व्ही समोर बसतोय. असलं आयुष्य शनीला आवडत नाही. शनीला कष्ट करायची आवड आहे आणि तयारी पण आहे. त्यामुळे यांचं आयुष्य खडतर असतं. यांना नवीन शिकण्याची आवड असते. पृथ्वी तत्वाची ही रास आहे, त्यामुळे योग्य मार्गाने जाऊन काम करतो. या नक्षत्राची विष्णू ही देवता आहे आणि गरुड हे त्याचं वाहन आहे. आणि हे नक्षत्र जे आहे ना, ह्याचं एक स्पेशालिटी आहे. आपण जेव्हा अनुराधा हे शनीचं नक्षत्र बघितलं वृश्चिक राशीमधलं, तेव्हा त्याला रवीचं जन्म नक्षत्र आहे असं मी म्हणाले होते. तसं हे श्रवण नक्षत्र जे आहे हे सरस्वतीचं जन्म नक्षत्र आहे. त्याच्यामुळे दशमातली रास ही सरस्वतीच्या जन्म नक्षत्रातली, श्रवण नक्षत्रातली असल्यामुळे ही माणसं ज्ञानी असतात, हुशार असतात आणि अर्थत्रिकोणातली दशमातली असल्यामुळे पूर्ण प्रॅक्टिकल असतात. स्वतःच्या आयुष्याच्या ठरलेल्या व्हॅल्यू याच्यासाठी ते सतत काम करत राहतात. मकर शनी हा स्टेटसचा कारक आहे, त्यामुळे सर्व प्रकारचं उत्तम ज्ञान मिळवतो आणि टेक्निकल गोष्टींमध्ये त्याची मास्टरी आहे. शनी हा कॉम्प्युटरमधल्या हार्डवेअरसाठी लागणाऱ्या ज्ञानाचा कारक आहे. मंगळ हार्डवेअर आहे, पण त्याच्यामध्ये जी चिकाटी लागते ना मशीन जोडण्यासाठी, शनी मंगळ युती इंजिनिअरिंग दाखवते. यांना स्वतःचं ठाम मत असतं आणि हे विवाहानंतर स्टेबल होतात. म्हणून हे श्रवण नक्षत्र लोकप्रिय नक्षत्र आहे. चंद्राचं असल्यामुळे आनंद देणारं नक्षत्र आहे. याचा पहिला चरण जो आहे तो शनीची रास, चंद्राचं नक्षत्र आणि मेषेच्या मंगळाचा चरण. लोकसेवा, चंद्र म्हणजे आई, सर्व थरातल्या लोकांमध्ये हे काम करतात, कारण मुळात शनी हा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा कारक ग्रह आहे. स्टेटससाठी काम करतात, लिडरशिपनी काम करतात, हार्डवर्क करतात. यांना खूप चांगली ॲम्बिशन असते. असंच आपलं कामाला बसलेत, करून टाकलं, पाट्या टाकल्या, घरी आले, परत दुसऱ्या दिवशी गेले, विशेष काही कशात नाही, असं यांचं कामाचा पद्धतच नाही आहे. कामामध्ये नेहमी ते अतिशय हुशार, डिटर्मिनेशननी काम करणारे आणि ॲम्बिशन असते, ध्येय गाठण्याची, लवकरात लवकर प्रगती करण्याची. ॲम्बिशियस लोक असतात, डिसिप्लिन्ड असतात आणि पहिलं काम झालं की दुसरं काम हातात घेतात. घाई, गडबड, गोंधळ, कामाचं मेष असं कधीही दिसणार नाही. सतत कामात राहणारी लोक आहेत. 2 कामांच्या मधली विश्रांती म्हणजे तिसरं काम. नवीन काम हातात घेतलं की विश्रांती असते त्यांची. याचा दुसरा चरण जो आहे ते शनीची रास, चंद्राचं नक्षत्र आणि वृषभेच्या शुक्राचा चरण आहे. इथे शनी, शुक्र आणि चंद्र क्रिएटिव्ह ग्रह आहेत, स्टेबल आहेत. तसंच इथे एंटरटेनमेंट हा शुक्राचा आत्मा आहे. त्यामुळे ह्या श्रवण नक्षत्रामध्ये जिथे चंद्राचं नक्षत्र आणि शुक्राची क्रिएटिव्हिटी एक होते, यांना कला आवडतात आणि लोकांचे प्रश्न पण सोडवायला आवडतात. कारण शुक्र आणि चंद्र एकत्र झाले की कलात्मकता, लोकप्रियता आणि शुक्र आल्यामुळे नातेसंबंध होतात. चरण तिसरा जो आहे तो शनीची रास, चंद्राचं नक्षत्र आणि मिथुनेच्या बुधाचा चरण आहे. बुध हा विचाराचा कारक आहे, चंद्र हा मनाचा कारक आहे, शनी हा कर्माचा कारक आहे. विचारपूर्वक बोलणारे असतात. इथे ह्या मिथुनेच्या बुधाचं चरण आल्यामुळे
यांच्याकडे अनेक प्रकारचं स्किल असतं, कारण मिथुनेचा बुध हा स्किल दाखवणारा ग्रह आहे आणि त्याच्यामुळे यांच्यामधलं जे स्किल असतं त्याच्यामध्ये त्यांना खात्री असते की आपल्याला हे काम या प्रकारे छानच जमणार आहे. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट चंद्राचं नक्षत्र आहे त्यामुळे आनंद पसरवणार आहे. हसत हसत बोलणारी असतात ही माणसं. आपण बघतो बघा, काही काही माणसांना सवय असते की जी स्मितहास्य करत बोलतात. कन्या राशीची माणसं असतं नक्षत्राची, स्मितहास्य करत बोलतात, दुर्मुखलेल्या तोंडाने बोलत नाहीत. दुसऱ्या माणसाशी बोलावं असं वाटू नये अशी ही माणसं नसतात. चंद्र हा लोकप्रियतेचा कारक आहे आणि आनंदाचा कारक आहे. तसंच ही ड्युटी बाउंड असतात, सरकारी कामात स्थिरपणे काम करतात, परफेक्शन असतात, हे आर्टिस्ट असतात. इथे जेव्हा बुध आणि चंद्र हे एकत्र होतात, बुध हा सगळ्या कलांचा कारक आहे, त्यामुळे हे चांगले आर्टिस्ट असतात, हार्डवर्कर आर्टिस्ट असतात. कामाची स्ट्रॅटेजी ठरवून, प्लॅनिंग ठरवून मेथॉडिकली काम करतात ह्या तिसऱ्या चरणाचे लोक. चौथा जो चरण आहे श्रवण नक्षत्राचा, हा चरण म्हणजे शनीची रास, चंद्राचं नक्षत्र आणि चंद्राचाच चरण. स्वतःचा व्यवसाय करणारी दशमातली रास आहे. हॉटेल इंडस्ट्री, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, नशीब चांगलं, प्रसिद्धी चांगली मिळते, चांगल्या प्रकारे पब्लिक सर्व्हिसमध्ये काम करतात, कारण सेवेचा आणि सरकारचा दोन्हीचाही शनी कारक आहे, चंद्र पण कारक आहे, त्यामुळे पब्लिक सर्व्हिसमध्ये असतात. चंद्र हा मनाचा कारक आहे, हिलिंग करणार आहे, म्हणून हे चांगले मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा असू शकतात. श्रवण नक्षत्र हे चतुष्पाद नक्षत्र संपलं, आनंद पसरवणारं चंद्राचं. आता ह्याच्या पुढचं नक्षत्र आहे हे धनिष्ठा, धनाढ्य नक्षत्र आहे हे नावाप्रमाणे. आणि याचं जे चिन्ह आहे ना ते आहे ड्रम, पखवाज किंवा बासरी, म्हणजे ज्याचा संबंध कलांशी आहे, संगीताशी आहे. आणि पुढे हे मकरेतून कुंभेत जातं. या नक्षत्रामध्ये स्वतःच्या कल्पना राबवणारे लोक आहेत. हे नक्षत्र मंगळाचं आहे, शनीची रास आणि मंगळाचं नक्षत्र आणि कलात्मक असल्यामुळे. पण शनी हा काही रोमॅन्टिक ग्रह नाही आहे आणि शनी आणि मंगळ हे दोघं शत्रू आहेत, त्याच्यामुळे हे रोमॅन्टिक नसतात धनिष्ठा नक्षत्राचे लोक. एक नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये म्हणजे तुमचा जोडीदार हा जर मकर राशीचा किंवा कुंभ राशीचा आहे तर तो रसिक नसेल असं नाही, पण रोमांस त्याला कळत नाही. शनी हा रोमॅन्सचा कारकच नाही आहे. त्यामुळे किंवा तुमच्या कुणाच्याही कुंडलीमध्ये सप्तमाशी शनीचा संबंध आला, सप्तमात उच्चीचा शनी आहे, दशमातनं सप्तमावर बघतोय, लग्नातनं सप्तमावर बघतोय, पंचमातनं तिसऱ्या दृष्टीने सप्तमावर बघतोय, तर जोडीदाराच्या स्थानावरती शनीची दृष्टी आली की रोमांस नसतो, त्याला कळतच नाही रोमांस. तो रोमांसचा कारक नाही आहे, तो न्यायाधीश आहे. त्याच्यामुळे माझा नवरा माझ्याकडे मी एवढी नवीन साडी नेसली तरी बघत नाही, याचं वैषम्य पहिल्या वर्षभर वाटेल, त्यानंतर सवय होईल की नाहीच बघत नाही तरी मग चल जायचं याच्यासमोर, कारण त्यांना ते कळतच नाही. बायकोनी नवीन साडी नेसली इतकं पण त्यांच्या डोक्यात शिरत नाही. आपण तिच्याबरोबर खरेदीला गेलो असलो तरी ते विसरून गेले, त्यांना काय इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तुमच्या नवऱ्याचा जर सप्तमातल्या शनीशी संबंध आहे, सप्तमाचा शनीशी संबंध आहे, तर निराश व्हायचं नाही. त्यांचा तो स्वभावच नाही आहे, अतिशय केअरिंग आहेत, पण म्हणून ते तोंडासमोर स्तुती करणारे लोक नाहीत, हे लक्षात घ्या. आता जेव्हा हे धनिष्ठा नक्षत्र आहे तेव्हा जनरली हे केअरिंग असतात आणि शनी मंगळ त्यामुळे लॉला महत्त्व देणारे असतात. हे वरच्यांच्या आज्ञा पाळतात, कारण मंगळाचं नक्षत्र आहे, मंगळ हा रवीची म्हणजे राजाची आज्ञा पाळतो. हे हार्डवर्कर असतात, ध्येयाकडे, सगळी मकर रास हार्डवर्कर आहे, ध्येयाकडे जाणारी आहे, खंबीर आहे, स्थिर आहे, अतिशय कामसू आहे, कधीही कामाला नाही म्हणणारे नाही आहेत, आपलं काम म्हणजे फार सर्वोत्तम आहे असा काहीतरी त्यांचा भ्रम पण नसतो. त्यामुळे ते सतत स्वतःचं काम तपासत राहतात. आणि हे कुंभ राशीकडे जाणारं आहे. इथे एक फरक काय होतो तर मकर आणि कुंभ या दोन्हीही राशी उदित गोलार्धामधल्या आहेत, पण मकर राशी केंद्रातली आहे, अर्थ त्रिकोणामधली आहे आणि पृथ्वी तत्वाची आहे. कुंभ रास ही वायू तत्व आहे, काम त्रिकोण आहे आणि एकादश स्थानामधली आहे. कुंडलीमध्ये द्वादश स्थान हे आध्यात्मिकतेचं, मॅच्युअर्ड असणाऱ्या माणसाच्या अतिशय
उत्तम आध्यात्मिकतेकडे जाण्याचं ते स्थान आहे. त्याच्यामुळे त्याच्या एकच स्थान आधी असल्यामुळे कुंभरास आधी एकतर ते नेटवर्क सर्कलची रास आहे, त्यामुळे लोकाभिमुख आहे, कायम दुसऱ्यासाठी झटणं. शनीचा तो स्वभावच आहे दुसऱ्यासाठी झटणं हा. आणि ते एकादश स्थानामध्ये असल्यामुळे इथे एकच स्थान पुढे राहिलं जे स्वतःची ओळख करून घेण्याचं आहे. आणि त्याच्यामुळे स्पिरिच्युअल विचाराचे हे लोक असतात धनिष्ठामध्ये, कारण धनिष्ठा नक्षत्र द्विपाद आहे. पहिला आणि दुसरा चरण मकर आहेत, तिसरा आणि चौथा चरण कुंभ आहेत. जेव्हा एक नक्षत्र 2 राशींमध्ये विभागलं जातं तेव्हा दोन्ही राशींचा थोडा थोडा स्वभाव त्याच्यामध्ये येतो. त्यामुळे कष्टातून यश मिळवणारी, समर्थपणे तोंड देणारे, भावंडांवर प्रेम करणारे, कारण मंगळ भावंडांचा कारक आहे, वडिलोपार्जित संपत्ती मिळवणारे पण आध्यात्मिक असतात. या नक्षत्राचं पहिलं जे चरण आहे ते शनीची रास, मंगळाचं नक्षत्र आणि रवीचं चरण आहे. अतिशय एथिकल वागणं असतं, कधीही चुकत नाहीत, कुणाशी कसं वागायचं यात कधीही चुकणार नाहीत. शनी आणि रवी हे दोन्ही गव्हर्मेंट आहे, त्यामुळे गव्हर्मेंटच्या म्हणजे सरकारी कामात हे असतात. आणि मंगळाचं नक्षत्र असल्यामुळे लिडरशिप असते, हार्डवर्क असतं. आणि याच्या जोडीला यांना संगीताची आवड असते, कारण याचं चिन्हच ड्रम आणि पखवाज आहे. बघा, शनीसारखा कर्मठ ग्रह आहे पण त्याला संगीताची आवड असते. मकर रास मकर लग्न हे उत्तम आर्किटेक्ट होतं, तसं कुंभ राशीमध्ये शनी किंवा गुरु असेल तर यांना शास्त्रीय संगीताची उत्तम जाण असते. संगीत कुठे लपलेलं असेल याला काही नियम नाही आहे. याच्यामध्ये गुरु किंवा शुक्र हे दाखवतात, हे हायर पोस्टवर असतात कारण मंगळा लीडर आहे. दुसरं जे चरण आहे ते शनीची रास, मंगळाचं नक्षत्र आणि कन्येच्या बुधाचं चरण. प्रचंड डिटर्मिनेशन. इथे शनी आणि बुध मित्र आहेत, मंगळ लिडरशिप आहे, ॲनालिटिकल बुद्धिमत्ता, कारण कन्येचा बुध हा ॲनालिसिस आहे. गोष्टी बघायच्या, आत्मसात करायच्या, ॲनालाइज करायच्या, चिरफाड करायच्या आणि चोथा फेकून द्यायचा आणि मग कम्युनिकेट करायच्या. त्याच्यामुळे हे अतिशय ॲनालिटिकल आणि बुद्धिमान लोक आहेत आणि त्यामुळे ही माणसं डाऊन टू अर्थ असतात. हे हवेत पतंग उडवणारे लोक नाहीत. कुंभ रास आणि मकर रास या कधीही अवाजवी महत्वाकांक्षा किंवा स्वतःबद्दल अवाजवी काहीतरी वाटतंय त्यांना अशा नाही. त्या अतिशय प्रॅक्टिकल राशी आहेत, सर्व बाजूंनी विचार करणारी आहे. आयुर्वेदिक डॉक्टर असू शकतात कारण मंगळ आणि शनी एकत्र झाले आणि त्याच्याबरोबर बुध आला. जिथे मंगळ आणि बुध आहेत ना तिथे हिलिंग असतं. हे चांगले इंजिनियर असतात कारण शनी आणि मंगळ आहेत. स्वतःचं काम करण्यामध्ये ह्या दशमातल्या शनीला स्वतःच्या कामातच समाधान असतं. पण तरीसुद्धा वृषभ, कन्या, मकर या अर्थत्रिकोणातल्या राशी आहेत, यांचं संपूर्ण समाधान अशक्यच असतं. अशी इथे मकर रास झाली. याच्या पुढची रास आहे कुंभ रास, ही पण शनीचीच रास आहे, ती आपण बघूया. आता हे धनिष्ठा नक्षत्र पुढे कुंभेमध्ये जाणार आहे आणि तिथे कुंभरास सुरू होणार आहे. त्यामुळे आपण जरा थोडं थांबूया, कारण याचा त्रिकोण बदलला, याचं तत्व बदललं, याचा स्वामी नाही बदलला पण याचं स्थान बदललं आणि याचं आयुष्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह पण बदलला. कारण हा मीनेच्या जस्ट आधी आला, आध्यात्मिकतेकडे गेलेला शनी आहे. आपण जरा थोडंसं विश्रांतीनंतर बघूया. तोपर्यंत मकर रास तुम्हाला कळली. कुंभ राशीची वाट पहा. माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. भेटूया कुंभ राशीमध्ये.